या माझ्या नवोपक्रमाअंतर्गत या शीर्षकाअंतर्गत उपयोजित इतिहास ही संकल्पना मुलांपर्यंत मला पोचवायची आहे. तर ती वेगळ्या प्रकारे आपण मुलांच्या मनात कशा प्रकारे बिंबवू शकतो यासाठी या नवोपक्रमाचं प्रयोजन आहे. आता उपयोजित इतिहास ही संकल्पना मुलांना सांगण्या अगोदर आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावावं लागेल. इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास. म्हणजे इतिहासाचा भूतकाळातल्या घटनांशी संबंध असतो. आपल्या जीवनशैलीची जी पालमुळं आहेत तीच इतिहासात रुजलेली आहे. उदाहरणार्थ आपले आचार, विचार, आहार, पेहराव, रीतिरिवाज, परंपरा, एकूणच आपली जी संस्कृती आहे त्या सगळ्याच गोष्टींवर इतिहासाचा प्रभाव आहे. आपली आजची वर्तमान काळातली जी जडणघडण आहे ती जडणघडणच मुळात इतिहासातल्या घटनांवर आधारलेली आहे. मग त्या घटना कोणत्याही क्षेत्रातल्या असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, संघटन क्षेत्रातले असतील, सांस्कृतिक असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञानाचे असतील. या प्रत्येक क्षेत्राचा एक स्वतंत्र इतिहास आहे आणि त्या इतिहासाद्वारे मिळणारं जे ज्ञानसंचय आहे त्या ज्ञानसंचयावर आधारित आपण वर्तमान काळात आणि भविष्यकाळात सर्व लोक कशा प्रकारे त्या ऐतिहासिक घटनांचा उपयोग करून घेतो याचा ज्याचा विचार केला जातो त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात. या उपयोजित इतिहासालाच आणखी एक पर्यायी शब्द आहे जनांसाठी इतिहास. जनांसाठी इतिहास म्हणजेच लोकांच्या वर्तमान काळातल्या जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास अशी संकल्पना आहे आणि ती ऐतिहासिक वारसा वर्तमानाचा आरसा या उपक्रमाद्वारे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा उपक्रम हाती घेताना काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम केलेला आहे. त्यामध्ये इतिहासाविषयी मुलांच्या मनात रुची निर्माण करणे, इतिहासाविषयी असणारे गैरसमज दूर करणे. हे गैरसमज काय आहे ते मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. ऐतिहासिक घटनांचा वर्तमानातील घटनांशी संबंध जोडणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी देणे म्हणजे स्वमत व्यक्त करण्याची संधी देणे आणि इतिहासातील ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्य वृद्धीसाठी उपयोग करणे अशा प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधारणपणे हा नवोपक्रम हाती घेण्याचं ठरवलं. आता हे अशा प्रकारचे जे नवोपक्रम आहेत इतिहासामध्ये जे हाती घेतले जातात तर त्याची गरज काय आहे? तर वेगवेगळ्या विविध प्रकारच्या अशा विचारसरणी आहेत. त्या विचारसरणींचा उगम, त्या विचारसरणींची वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींचा इतिहास समजून घेणे आणि त्याचा वर्तमानात आणि इतिहासात कसा उपयोग केला जातो हेच म्हणजे उपयोजित इतिहास आहे. तर हे मुलांना समजावून घेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे. आता विचारसरणीचं उदाहरणच सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मग ते हिंदवी स्वराज्य स्थापनेचा हा विचार आला कुठून, त्याचा उगम कुठून झाला, मग तो विचार कसा दृढ होत गेला आणि मग त्याच्यातून फलनिष्पत्ती काय झाली किंवा फलश्रुती काय झाली. तर हे सगळं समजून घेणं आणि अशा प्रकारचा एखादा नवीन विचार जर आपल्याला करायचा असेल तर वर्तमान काळात आपण त्यासाठी काय करू शकतो हे समजणं म्हणजे उपयोजित इतिहास. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 1885 मध्ये. म्हणजे आपल्याला भारतीयांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आपल्या तक्रारी मांडण्यासाठी, ब्रिटिशांना निवेदनं देण्यासाठी. आता ते 1885ला स्थापन झालेली ही जी राष्ट्रीय सभा आहे 20 वर्ष जवळजवळ कामकाज अगदी व्यवस्थित झालं. पण पुढे जाऊन त्यांच्यात मतभेद झाले, दोन गट निर्माण झाले, मवाळ आणि जहाल. मग ते मवाळ आणि जहाल हे जे दोन गट निर्माण झाले त्यांची विचारसरणी काय होती, त्याच्यातून पुढे काय इतिहास घडला, मग त्याच्यातून योग्य घडलं की अयोग्य घडलं हे जाणून घेणं, त्या इतिहासातल्या घटनांसंदर्भातली माहिती मिळवणं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर वर्तमानात आणि भविष्यकाळात आपल्याला पुढची वाटचाल करणं म्हणजे उपयोजित इतिहास. म्हणजे इतिहासातल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्याच घटना सकारात्मक होत्या असंही नाही, काही नकारात्मक पण होत्या. आता उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनचा हुकुमशाह हिटलर, इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी या दोघांची जवळजवळ विचारसरणी सारखी होती. दोघांच्याही मनामध्ये असं ठासून राष्ट्रवाद भरलेला होता. दोघांची विचारसरणी अशी की व्यक्तीसाठी राष्ट्र नाही, राष्ट्रासाठी व्यक्ती आहे. कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची वेळ तिथे व्यक्तीनं तयारच राहिलं पाहिजे इतका त्यांचा अतिरेक होता. आणि शेवटी काय झालं, आपण जाता एखादी मराठीत म्हण म्हणतो बघा, विनाशकाली विपरीत बुद्धी किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाला कारणीभूतच ठरतो. त्या जर्मनच्या हिटलर बाबतीत तसंच झालं होतं, शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. मग अशा प्रकारच्या
संदर्भातलं ज्ञान मिळवून त्याचा वर्तमान काळात आणि भविष्य काळात आपण वापर करतो म्हणजे उपयोजित इतिहास आहे. तर हे मुलांना समजावून सांगण्यासाठी अशा प्रकारच्या नवोपक्रमांची गरज आहे. त्यानंतर महत्त्वाचं असं की अशा प्रकारच्या उपक्रमांमधून आता उपयोजित इतिहास हा उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर त्याचं महत्त्व काय आहे तर वर्तमान काळात आपल्याला ज्या अनेक सामाजिक आव्हानं आपल्या समोर आहेत ती सामाजिक आव्हानं दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील किंवा सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय कोणते घेता येतील, पूर्वी घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून भविष्यातली वाटचाल कशी करता येईल हे आपल्याला या नवोपक्रमातून मुलांच्या मनावर बिंबवता येईल. आता इथे सामाजिक आव्हानं तशा आपल्या पुढे भरपूरच आहेत. उदाहरणार्थ निरक्षरता आहे, भ्रष्टाचार आहे, प्रदूषण आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे. तर याच्यावर उपाययोजना कशी करता येते ते निरक्षरतेचं उदाहरण आपण घेऊ शकतो. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जर आपण पाहिलं तर आपल्या भारतीय समाजामध्ये ठराविक सामाजिक घटकाला शिक्षणाचा अधिकार होता. स्त्रिया, त्यानंतर युद्धकैदी आणि बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. त्यामुळे निरक्षरतेचं प्रमाण स्वातंत्र्यपूर्व काळापासून अधिकच आहे आपल्याकडे. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये जेव्हा पहिली आपली जनगणना झाली स्वातंत्र्यानंतर तर त्या पहिल्या जनगणनेमध्ये फक्त 17% साक्षरता होती आपल्याकडे. म्हणजे इतकी प्रचंड निरक्षरता. मग ही निरक्षरता दूर करण्यासाठी किंवा शैक्षणिक विकास साधण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या गेल्या ते त्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजतं. आणि मग त्या ज्ञानाच्या बळावर आज वर्तमान काळात आपण ही निरक्षरता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी किंवा संपूर्ण भारत साक्षर करण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो याचे निर्णय आपण यापूर्वी घडलेल्या घटनांचे घेऊ शकतो. मग आजच्या काळात आपण काय उपाययोजना करतो तर आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठलंही बालक शिक्षण बाह्य होऊ नये किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विविध प्रयत्न केले जातात. मध्यान्ह आहार आहे, मुलींना मोफत पास आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत. अशा प्रकारचे उपाययोजना जे आपण करतोय म्हणजेच उपयोजित इतिहास आहे. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या नवोपक्रमांची गरज आहे, त्यांचं महत्त्व आहे. आता हा जो उपक्रम आहे हा इयत्ता 9वी-10वी पुरता मर्यादित आहे. पण उपक्रम करताना काही मर्यादा आहेत. मला इतिहासाचं अध्यापन करताना मला बऱ्याचशा अशा मर्यादा इथे जाणवल्या की विद्यार्थ्यांना इतिहास विषय अवघड वाटतो. कायमच त्यांना हा विषय अवघड वाटतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात सुद्धा या विषयाबद्दल उदासीनता आहे, गैरसमज पण आहे. त्याच्यानंतर शालेय स्तरावर पण या विषयाला दुय्यम दर्जा दिला जातो. अगदी म्हणजे वेळापत्रकातल्या तासिका पाहिल्या तरी त्या मधल्या सुट्टीनंतरच्या शेवटच्या तासिका म्हणजे सकाळपासून मुलं दमलेली आहेत आणि मग शेवटच्या तासिका या विषयाला दिल्या जातात. परीक्षेमध्ये सुद्धा तसंच असतं. अगदी शेवटचा पेपर काय मी त्याच बोलचा म्हणजे तेव्हाही सगळ्या विषयांचा अभ्यास करून आता मुलं थकलेली आहेत. आता ती परीक्षा नकोशी वाटते आणि अशा वेळेला हा पेपर असतो. हा कायमचा अनुभव आहे माझा गेल्या 30 वर्षाचा आणि मी शिकत होते तेव्हापासूनचा सुद्धा हाच अनुभव आहे. तर त्याच्यामुळे हा विषय मुलांना अवघड वाटतो ही एक मला मर्यादा वाटली. त्याच्यानंतर हा उपक्रम हाती घेण्या अगोदर जेव्हा मी एकूणच मुलांचं निरीक्षण केलं इतक्या वर्षाचं निरीक्षण तर असं लक्षात आलं की अवघड का वाटतो तर सणावळ्या लक्षात राहत नाही की त्यासाठी मोठी जी अवघड नावं आहेत ती लक्षात राहत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही स्पर्धा परीक्षांकडे कल जास्त आणि मग त्यामुळे आपल्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे, विज्ञान आलंच पाहिजे, गणित आलंच पाहिजे याच्यावर जास्त भर. साहजिकच इतिहासासारख्या विषयाकडे अगदी मराठी आणि हिंदी भाषेसारख्या विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. तर तेही एक मला त्या निरीक्षणात जाणवलं. त्याच्यानंतर अगदी उदास सूर असतो पालकांचा काय करायचंय म्हणे दैनंदिन जीवनात इतिहासाचा काय उपयोग आहे, कशाला तो इतिहास शिकायचा असं म्हटलं जातं. आणि हे घरात असं बोलल्यामुळे आपोआपच मुलांच्या मनात पण तेच आहे की म्हणजे कशाला शिकायचा इतिहास, पुढे जाऊन त्याचा काय उपयोग आहे. खरं तर इतिहास आपण जगतो, भूगोल आपण अनुभवतो आणि राज्यशास्त्र उपभोगतो. म्हणजे आपली जीवनाची जी पाळंमुळं आहेत तीच जर इतिहासात गाडलेली आहेत तरी असं म्हटलं जातं की काय करायचं इतिहास शिकून. त्यामुळे मुलांच्या मनात आणि पालकांच्या मनात पण उदासीनता आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगते नुसती विषयाच्या संदर्भात नाही त्या विषय शिक्षणाच्या बाबतीत पण वावडा आहे लोकांच्या मनात. असा माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. तर त्यामुळे हे असं मला ते निरीक्षणात जाणवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक गैरसमज असतं की म्हणजे हा इतिहास विषय जो आहे फक्त संशोधकांपुरता मर्यादित आहे किंवा इतिहासकारांपुरता मर्यादित आहे किंवा इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी मर्यादित आहे. तर हा पण चुकीचा
आत्मीयतेने पाहतो, समाज मनामध्ये त्या इतिहासाची आवड निर्माण होते, म्हणून तर आपण तिथे जातो ना. मग तो इतिहास त्या संशोधकांपुरता मर्यादित कसा राहील? आणि शिवाय आपल्याकडच्या ज्या लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा वगैरे दिल्या जातात, मोठमोठ्या पदाच्या नोकऱ्या ज्या घोषवल्या जातात, त्या परीक्षांचे पेपर सुद्धा त्याच्या सुद्धा 70% भारांश हा विषयाचा असतो. तरी सुद्धा असं म्हटलं जातं की हा विषय जो आहे तो फक्त संशोधकांसाठी आहे, इतिहासकारांसाठी आहे वगैरे. तर हा एक चुकीचा समज तो मुलांच्या तिथे जाणवत होता. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि इतिहास शिकून करायचं काय? त्याने काही फोटो करणार आहेत? आधीचा झालेला इतिहास शिकून, त्या लढाया झालेल्या करून काय करायचं म्हणे? हा विषय कुठल्याही प्रकारे उत्पादन क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात नोकरी मिळणार नाही, व्यवसाय मिळणार नाही, असा एक समज असतो. पण खरं तर हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. मगाशी मी आपल्याला म्हटलं की मी गैरसमज पुढे सांगते, तर हेच ते गैरसमज आहेत की लोकांना असं वाटतं की इतिहास शिकून नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसाय मिळत नाही. पण ते चुकीचं कसं आहे तेही मी तुम्हाला सांगू शकते. अगदी छोट्यातल्या छोटा माणूस सुद्धा हा इतिहास विषय शिकून व्यवसाय करू शकतो. जेव्हा आपण पर्यटनाला जातो कुठे, तेव्हा तिथे आपण गाईड घेतो. ते गाईड आपल्याला तिथली इत्तमभूत माहिती सांगतात. याचा अर्थ त्यांनी त्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे बारकाईने, म्हणजे त्याला रोजगार मिळाला ना, त्याचे उपजीविकेचं साधन झालं ते. तो गाईड आपल्याला माहिती सांगतो, आपण आता त्यालाच त्याचं मानधन देतो. त्यानंतर परदेशी पर्यटक येतात किंवा आपल्या देशांतर्गत पर्यटक. जेव्हा पर्यटनाला आपण जातो तर एखादं वाहन आपण घेतो आणि तो वाहन चालक आपल्याला फिरवतो. तो वाहन चालक जो असतो तो दुभाषिक असतो, म्हणजे स्थानिक भाषा तर त्याला अवगत आहेच, पण तो पर्यटकांच्या भाषा पण अवगत केलेल्या त्याने असतात. तो जसा पर्यटक असते त्या भाषेत तो तिथला इतिहास सांगू शकतो. झाला ना, त्याला रोजगार मिळाला तिथे. म्हणजे त्या सामान्य गोष्टी झाल्या. पण याच्यापेक्षा पुढे जाऊन अभियंता आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, पुरातत्वतज्ञ आहेत, त्यानंतर वस्तुसंग्रहालयाचे व्यवस्थापक आहेत, असे कितीतरी मोठमोठाले पदं आहेत की जिथे इतिहास तज्ञांची गरज आहे. तरी लोक असं म्हणतात की इतिहास शिकून करायचं काय? आता हे आपल्या खेळाचे समालोचक जे असतात ते अतिशय रंजकपणे आपल्याला खेळाचं समालोचन सांगतात. त्या खेळाच्या समालोचकांना त्या खेळाचा इतिहास माहिती असावा लागतो, त्या खेळाडूचा इतिहास माहिती असावा लागतो. इतकंच नाही तर मैदानाचा इतिहास सुद्धा त्यांना सांगावा लागतो. आणि ते अतिशय रंजकपणे सांगतात. म्हणजे ते खेळ बघता बघता त्यांचं ती कॉमेंट्री ऐकणं सुद्धा आपल्याला भावते. मग तिथे इतिहास तज्ञाशिवाय होत नाही ते. म्हणजे अशा विविध क्षेत्रामध्ये इतिहास विषयाच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सुद्धा असं म्हटलं जातं की इतिहास शिकून करायचं काय? तर अशा प्रकारची एकूण परिस्थिती जेव्हा उपक्रम सुरू करण्याअगोदर पाहिली तेव्हा या गोष्टी सगळ्याशा लक्षात आल्या. मग आता याच्यावर उपाय काय करायचा किंवा उपयोजित इतिहास संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवायचे तर काय करावं? मग आमच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली की बाबा हा घटक शिकवायचा आहे तर कशा पद्धतीने करावं. विषय शिक्षकांशी सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि मग अशा प्रकारची सगळी चर्चा केल्यानंतर असं ठरवण्यात आलं की आपण विद्यार्थ्यांना काही गटकार्य देऊया की जेणेकरून त्या गटकार्याच्या निमित्ताने त्या त्या विषयाच्या मुळापर्यंत ते जातील. गटकार्याच्या निमित्ताने त्या त्या विषयाचा ते इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न केला. आता उपयोजित इतिहास ही संकल्पना विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट त्यांना दाखवून दिली की इतिहासातल्या घटनांसंदर्भातला अभ्यास कसा करायचा आहे, त्याचं ज्ञान इतिहासाद्वारे आपण कसं मिळवायचं आहे आणि त्याचा वर्तमान काळात आणि भविष्यकाळात आपण त्याचा कसा उपयोग करतो, ज्याला आपण उपयोजित इतिहास म्हणतो. तर त्यासाठी त्याला एक चित्र दाखवलं आणि त्या चित्रावरून त्यामध्ये स्पष्ट केलं. सर पुढे जातो. सर पुढे. आता उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय किंवा आपण इतिहासाचं उपयोजन करतो म्हणजे नेमकं काय करतो हे या चित्रावरून मी त्यांना स्पष्ट केलं. या चित्रामध्ये बघा 2020चा कोरोना व्हायरस हा आपल्याकडे आलेला साथीचा रोग. या 2020च्या 100 वर्ष मागे गेलो तर 1920ला स्पॅनिश फ्लू हा साथीचा रोग पसरलेला होता. त्याहीपेक्षा 100 वर्ष मागे गेलो तर 1820ला कॉलरा म्हणजेच हैजा हा साथीचा रोग होता. आणि त्याहीपेक्षा 100 वर्ष मागे गेलो तर 1720ला प्लेगची साथ होती. म्हणजे 2020चा कोरोना व्हायरस हा जो साथीचा रोग पसरलेला आहे ज्याने साऱ्या जगभर थैमान घातलेला आहे, याला रोखण्यासाठी आपण आज उपयुक्त सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय कुठले घेतले पाहिजेत किंवा त्याच्यावर उपाययोजना कुठली केली पाहिजे हे आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं
तर तशा प्रकारच्या अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. मग त्या त्या घटनेच्या वेळेला कोणकोणते उपाय केले गेले, त्या त्या घटनेच्या वेळेला कोणत्या उपयुक्ततेचे निर्णय घेतले याचा अभ्यास केला जातो. आणि मग त्याचा उपयोग आज वर्तमान काळात आणि भविष्यकाळात आपण करतो, म्हणजे उपयोजित इतिहास. आता या 2020च्या 3 शतकं मागे गेल्यानंतर जेव्हा या घटनांचा अभ्यास केला गेला, तर त्यावेळेला बाबा सामाजिक अंतर राखणे किंवा टाळेबंदी करणे, संचारबंदी करणे, जमावबंदी करणे, मुखपट्टीचा वापर करणे, अशा प्रकारचे उपाय केले गेले होते. मग त्या उपायांचा आपण आज उपयोग केलेला आहे. आज आपण अशा प्रकारे जमावबंदी, टाळेबंदी, संचारबंदी, मुखपट्टीचा वापर, शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये वगैरे अशा प्रकारच्या उपाययोजना आज आपण करून हा जो कोरोना व्हायरस आहे तो थोपवण्याचा, तो रोखण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजेच आपण उपयोजित इतिहास करतोय, इतिहासाचं उपयोजन करतोय. अशा प्रकारे उपयोजित इतिहास ही संकल्पना जी आहे ती या चित्रावरून मुलांना पटवून दिली. म्हणजे थोडक्यात काय, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसंबंधीचं ज्ञान जे इतिहासाद्वारे आपल्याला मिळतं, त्याचा वर्तमान काळात वापर करून भविष्याची वाटचाल करणे म्हणजे उपयोजित इतिहास. अशा प्रकारे मुलांना ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि मग मुलांना गटकार्य दिलं. तर मुलांना गटकार्य दिल्यानंतर आता त्यांना गटकार्य काय काय दिलं, तर त्यांना घोषवाक्य तयार करा. मग घोषवाक्य तयार करण्यासाठी मग ते विज्ञानाविषयी असतील, पर्यावरणाविषयी असतील किंवा प्रदूषणाविषयी असतील. त्याच्यानंतर आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांची चित्र मिळवा, कात्रणा काढा, त्याच्या वह्या चिकटवा, ही कामं त्यांना दिली. त्यानंतर बोलते व्हा म्हणून एक उपक्रम राबवला. बोलते व्हा म्हणजे अभिव्यक्त होण्याची संधी मुलांना दिली, की इतिहासातली एखादी घटना घ्या, त्या घटनेवरून तुम्हाला काय मिळालं आणि तशा प्रकारे जर आता वर्तमान काळात अशी एखादी घटना घडत असेल तर ती कोणती, त्यावर काय उपाययोजना, तर ते तुम्ही सांगा, अशा प्रकारचं सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी काम केलं. हेतू एवढाच होता की प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र एक इतिहास आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या इतिहासाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. मुळाशी जायचं म्हणजे इतिहास समजून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला आता वर्तमान काळात कसा वापर करता येईल त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे उपयोजित इतिहास ही संकल्पना त्यांच्या रोजगाराची होती. तर अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून करून घेतलं. या ठिकाणी बोलते व्हा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या. एक उदाहरण तुम्हाला सांगते. एका विद्यार्थ्याने सांगितलं की ब्रिटिश जेव्हा आपल्याकडे आले तर त्यांनी आपलं शेतीचं व्यापारीकरण केलं, आपले उद्योग बुडवले, आपल्याकडून खूप संपत्ती लुटून गेली. मग तशाच प्रकारच्या आता सध्या वर्तमान काळातली घटना कोणती, तर त्यांनी चीनचं उदाहरण दिलं की चीनने म्हणजे वेगवेगळे ॲप तयार केले, ते टिकटॉक सारखे, शेअरइट सारखे, आणि ते प्रचंड प्रमाणात आपले भारतीय लोक वापरत आहेत आणि त्याचा फायदा चीनला होतो. अशा प्रकारे इतिहासातल्या घटनेचा संबंध वर्तमान काळातल्या घटनेशी मुलांना जोडता आला. तर याच्यातून उपयोजित इतिहास ही जी संकल्पना आहे ती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हे गटकार्य दिल्यानंतर तो उपक्रम सुरू असताना आपली जी मुलं आहेत त्या गटकार्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या वारसा स्थळांची चित्र मिळवण्यासाठी त्यांची माहिती मिळवायला लागली. त्याच्यानंतर हळूहळू करता करता आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा वस्तू आहेत तर त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपलीही काहीतरी जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना कुठेतरी होत असल्याची दिसू लागली. मग त्यांच्या गावात म्हणा, त्यांच्या शहरात म्हणा, असे काही जर उपक्रम असतील संवर्धनाच्या बाबतीत किंवा जतन करण्याच्या बाबतीत, तर अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपणहून सहभाग घेतल्याचं जाणवत होतं. घोषवाक्य लिहिताना सुद्धा त्या त्या संदर्भातला ते विचार करू लागले. त्या संदर्भाच्या म्हणजे उपयोजित इतिहास जो आहे तो उगमाकडे नेणारा आहे हे त्यांना लक्षात आले. उपयोजित इतिहास जो आहे तो उगमाकडे नेणार आहे, कारण आपण त्या प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जातो म्हणजे त्याचा उगम शोधतोय, म्हणजे त्याचा आपण इतिहास अभ्यासतोय आणि त्याचा आपण वर्तमानात वापर करतोय आणि त्याचा आपण भविष्यासाठी त्याची वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करतोय. या गोष्टी त्या मुलांना या अशा प्रकारच्या गटकार्यामधून कळलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर विद्यार्थ्यांना विषयाची मांडणी करण्यासाठी भूतकाळातल्या घटनांसंबंधीच्या ज्ञानाचं उपयोजन करून वर्तमान काळात आणि भविष्य काळात म्हणजे वर्तमान काळात त्या आपल्याला यथायोग्य असं आकलन करून देतात आणि भविष्यासाठी दिशादर्शन करतात. या गोष्टी त्यांना या उपयोजित इतिहासाच्या नवोपक्रमामधून कळलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे दैनंदिन जीवनात इतिहासाचा वापर करणे म्हणजे उपयोजित इतिहास, अशा प्रकारची संकल्पना त्यांच्या मनावर
लिंक त्यांना दिलेल्या आहेत यूट्यूबवरच्या, आणि या वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून उपयोजित इतिहास ही संकल्पना अधिकाधिक मुलांच्या मनात कशी बिंबवता येईल हा प्रयत्न त्या लिंकमधून केलेला आहे, मुलांना त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर हा नवोपक्रम करण्यासाठी मी या 2 पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. इतिहास राज्यशास्त्र प्रथम आवृत्ती 2017 आणि इतिहास राज्यशास्त्र प्रथम आवृत्ती 2018, ज्याचं प्रकाशन विवेक उत्तम गोसावी यांच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रभादेवी मुंबई 25 यांनी केलेला आहे. या 2 पुस्तकांचा आधार घेऊन हा संपूर्ण नवोपक्रम मी केलेला आहे. नेक्स्ट, त्यानंतर हा उपक्रम करत असताना आपल्या शाळेतल्या या 3 तंत्रस्नेही शिक्षिका अस्मिता गांधी, प्राजक्ता कळस आणि सौ मनीषा सदाफुले यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि माझ्या या 9वी 10वीच्या सहाय्यक शिक्षिका खैरे मॅडम, प्रतिमा आणि कामत मॅडम या 3ही मॅडमनी मला याच्यात शब्दशः सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर हा उपक्रम करताना मी विशेष आभार माननीय मुख्याध्यापक पवार सर आणि उपमुख्याध्यापक शाह सर यांचं मानते, कारण त्यांनी प्रवृत्त केलं म्हणून मी हा पहिला प्रयोग जो अशा प्रकारे सादरीकरणाचा केलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. ओके. गोरेकर मॅडम यांनी उपयोजित इतिहास याच्यावरती जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी अतिशय सुंदररित्या हा उपक्रम मांडलेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि यातून त्यांचा अभ्यास इतिहासाचा किती आहे, गाढा अभ्यास आहे हे लक्षात येतं. पण जर मी एक यूट्यूबवरती एक व्हिडिओ पाहत होतो, त्याच्यामध्ये राजीव दीक्षित यांचा एक व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह भूमिका त्यानं कशी मांडलेली होती की हे जे आपण शिक्षण चाललं आहे आपल्या भारतामध्ये, तर हे कालबाह्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या दृष्टीनं इतिहास, भूगोल असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल हे शिकून काय करायचं आहे असं त्यांनी मत मांडलेलं होतं. पण त्यावेळी मला ते पटलेलं नव्हतं मत. आणि ते मत का पटलं नव्हतं, कारण इतिहासातून सुद्धा अनेक रोल मॉडेल्स मिळतात. मला मॅडम हे एक ॲडिशनल त्याच्यामध्ये करावं वाटतं की इतिहासासारख्या विषयातून अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना रोल मॉडेल्स अनुभवायला मिळतात. आदर्श व्यक्तींचं चरित्र ऐकून त्यांच्यामध्ये सुद्धा ती मूल्य रुजली जातात. त्याचबरोबर इतिहास विषयाचे अनेक महत्त्व मॅडमने सांगितलं. खरं तर अतिशय सुंदररित्या त्यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे आणि मी एवढंच म्हणेन की अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. दुसरं आहे परीक्षा. तिथं जागेवर बसून बोललं तरी चालणार. हा जो उपक्रम आहे, बरेचसे उपक्रम आहे, गोरेकर मॅडमनी मांडलेला हा जो उपक्रम आहे तो इतिहासावरती फार चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. इतिहास हा तसा माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे, परंतु माणूस सध्या दुर्लक्ष करतो त्याच्याकडं. परत बऱ्याचशा घटना ह्या इतिहासावरती अवलंबून आहेत. आता ज्या घटना घडतात त्याचा इतिहासातील घटनांचा अभ्यास केल्याशिवाय या घटनावरती उत्तर मिळत नाही असं त्याच्यामध्ये दिसतं. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ क्लिप वगैरे, फोटो त्या ठिकाणी ॲड केले, त्याच्यामुळं मुलांना पाठीमागचा इतिहास कसा होता, आता काय चाललंय याच्या संदर्भात माहिती मिळते. PPT चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. मुलांच्या मनामध्ये निश्चितपणे इतिहासाची आवड निर्माण होईल आणि त्यांची तळमळ आणि त्यांची शिकवण्याची पद्धत आजपर्यंत आम्ही पाहतोय. तर मुलांच्यामध्ये तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षिका असल्या की मुलांच्यामध्ये इतिहासाची आवड अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण होते. आणि या प्रकल्पातून असं मला वाटतं की मुलांच्या इतिहासाची आवड आणि गोडी अधिक निर्माण होईल असं मला वाटतं. धन्यवाद. परीक्षक तुम्ही 1, 2, 3 नाही, परीक्षक म्हणून मी आणले खालवरती गाडीला नव्हतं म्हणून कसं झालं. इतिहास हा विषय नेहमीच गोरेगावकर मॅडम शिकवतात, वर्गात शिकवताना त्याप्रमाणे शिकवतात. कारण पाठ निरीक्षणाच्या वेळेला जेव्हा मी जातो त्या वेळेला त्यांचा तो गाढा अभ्यास बघून माझ्या ज्ञानात वृद्धी होतच असते. पण आज यांची ही PPT पाहून आणि यांनी केलेला हा प्रोजेक्ट पाहून मला इतिहासाबद्दल पुन्हा एकदा आवड निर्माण झालेली आहे. धन्यवाद मॅडम, पुन्हा एकदा मला इतिहासाबद्दल आवड निर्माण केल्याबद्दल.
त्यांची नेहमीच तळमळ राहते की मी नवीन काहीतरी द्यावं. आज रिटायरमेंटला अगदी थोडे दिवस राहिलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे जो उत्साह आहे तो वाखाणण्याजोगा आहे. परमेश्वर करो आणि यांना असंच सुयश देव. यांच्या या इतिहास प्रेमाविषयी मला आणखीन काही बोलून त्यांना लहान करायचं नाही आहे. त्या असंच वाढीस लागो हीच माझी सदिच्छा. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट झालं. म्हणजे PPT मध्ये म्हणजे उपक्रमामध्ये नवोपक्रमामध्ये ज्या गोष्टी येणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आल्या. म्हणजे त्याच्यातला सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे व्हायरसच्या संदर्भाचे 1720, 1820, 1920 आणि 2020 या 100 वर्षांचा जो त्या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात माहिती दिली, इफेक्टिव्हली होती. अशीच माहिती सर्व ठिकाणी देणे अपेक्षित आहे आणि इतिहासाचा उपयोग करून विद्यार्थी कशा पद्धतीने आपलं जीवन घडवू शकतो हा मुद्दा प्रकर्षाने मांडणं आवश्यक होता. याच्यात मी 2-3 गोष्टी मुद्दा म्हणून सांगितल्या की इतिहास शिकून काय करायचं आहे. ही जी काही लोकांच्या काही समाजाच्या सर्व स्तरामध्ये हा घटक नाही. एक बोटावर मोजणाऱ्या लोकांच्या मनामध्ये हा एक संभ्रम आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो सामाजिक प्रश्न नाही. कारण इतिहास काय करू शकतो ते माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतच्या घडलेल्या रोजच्या बदल हा सुद्धा एक इतिहासच आहे. आज सकाळी घडलेली घटना आज माझ्या आत्ताच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने इतिहास आहे. माझा चूक झाली काल आणि त्यातनं मी ती उद्या दुरुस्त केली तर माझ्या जीवनामध्ये चांगला प्रयत्न मी काम करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. व्यक्ती यशस्वी का होतात हे इतिहासातूनच आपल्याला सांगता येतं. असं नुसतं बोलून किंवा त्याच्या समोर एखादी व्यक्ती उभा करून इतिहास नाही निर्माण करता येत. त्या व्यक्तीची सर्व गेलेल्या कृती, तो अधोगतीला कसा गेला आणि यशस्वी मार्गाकडे कसा गेला, समोर 2 उदाहरणं दिली सर्वांनी पाहिलेली तर त्याच्यातून सुद्धा इतिहास चांगला जाते. दुसरी बाब अशी आहे की इतिहासामधून सरांनी आता सांगितलं तुमच्या परीक्षेला की इतिहासाचं महत्व. मी म्हणेन की विश्वास नांगरे पाटील सारखी व्यक्ती इतिहासात म्हणजे BSc होऊन याच्यात सायन्सचे 12वी होऊन त्याने कला शाखेकडे जाऊन इतिहास म्हणजे तिथं त्यांनी ठरवलं 12वी सायन्स पास झाल्यानंतर ठरवलं की मला इतिहास घेऊन ग्रॅज्युएट व्हायचं आहे. मग मी UPSC परीक्षा देणार आणि मी एक चांगला अधिकारी होणार. हे महत्वाचं उदाहरण आहे. आणि मी आता आपल्या शाळेत पण पाहिलेली काही उदाहरणं आहेत की त्यांनी इतिहास विषयामध्ये म्हणजे मार्क मिळाले 10वी-12वीला 95-96%. पण तो विद्यार्थी 12वीला 11वी-12वीला कला शाखा निवडणार आहे. का निवडणार आहे तर इतिहास विषय घेऊन मला अमुक एक गोष्ट करायची. हे त्या इतिहासाच्या शिक्षकांचं फलित आहे, विद्यार्थ्यांनी अनुभवलेला तो भाग. तिसरी गोष्ट याच्यामध्ये इतिहास विषयाला दिलेलं दुय्यम स्थान आपण तसं मानायचे काही इतिहासाच्या शिक्षकांनी तरी म्हणू नये असं माझं मत आहे. कारण दुय्यम स्थान वगैरे नाही. इतिहास हा गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांना जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व या इतिहासाला सुद्धा आहे. कारण जर ज्याला इतिहासच माहित नाही तो शास्त्र काय शिकणार आहे. शास्त्राचा पण इतिहास आहे ना. शास्त्रातल्या प्रत्येक प्रयोगाचा, प्रत्येक घटनेचा, संशोधनाला एक इतिहास आहे. तो जर त्याला माहित नसेल तर तो शास्त्रही पूर्ण करू शकत नाही. गणित सारखा अवघड विषय वाटतो तो सोपा करून कसा शिकायचा हाही एक इतिहासच आहे. तो इतिहासाला माहित नसेल तर त्या विषयात सुद्धा तो पुढे दाखवू शकतो. एवढंच नाही तर मातृभाषेमध्ये शिक्षण घेत असताना मातृभाषेचा विकास हा इतिहासाचाच एक भाग आहे, पुनरावृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मातृभाषा समृद्ध केली तोच त्या पुढच्या जीवनामध्ये इतिहास सांगू लागला. मग म्हणजे इतिहासाला दुय्यम स्थान. तासिका शेवटच्या निवडे कंटाळवाणा वेळ असेल, मानसिकता खचलेली असेल, विद्यार्थ्यांची असेल, शिक्षकाचे असेल, काम करून एक विशिष्ट कालखंड काम केलं की मनावरती दडपण येतं, शारीरिक स्नायू वगैरे शिथिल होतात, थकतात. हा जरी भाग असला तरी इतिहासाला देण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या विषयाला पुढे दिलं. कारण तुम्ही अभिनयातून इतिहास शिकवावा की शेवटच्या तासात सुद्धा मुलगा टवटवीतच राहिला पाहिजे. म्हणजे
त्या ठिकाणी त्याला कंटाळा, त्यावेळेला जर गणित शिकवलं तर गणिताच्या चेहऱ्यावरती हावभाव येताना 10 वेळा विचार होतो. मग त्याच्या चेहऱ्यावरती अभिनय येऊन गणित शिकवावं किंवा वेगळ्या पद्धतीनं गणित शिकवावं हे त्या मुलाला पटणार नसतेच ते. मग इतिहास हा मात्र आपण तो प्रसंग प्रत्यक्ष विद्यार्थ्यासमोर उभा करून म्हणजे त्या विद्यार्थ्याला आवड निर्माण होईल. भाषेसारखा विषय सुद्धा आपण आणि त्यातल्या त्यात मातृभाषेचा विषय जर तो शेवट ठेवला तर तो थकणार नाही. या सगळ्याचा विचार करून वेळापत्रकात मी म्हणेन की वेळापत्रक बनवण्यासाठीचं जे मानसशास्त्र आहे आणि त्याचे काही निकष आहेत त्याचा अभ्यास केला तर आपल्याला ते निश्चित लक्षात येईल. म्हणजे मला पहिला तास मिळाला म्हणून मी चांगल्या पद्धतीने अध्यापन करेन आणि मला शेवटचा तास मिळाला म्हणून मला आता दुसरा तास कुठला होणार आहे की आपल्याकडे शेवटचा तास दिल्यानंतर बाहेरून येणाऱ्या मुलांचा गोंगाट, आपल्या मुलांची मानसिकता या सगळ्याचा जरी विचार केला तर आपण तिथं ठामपणे उभा राहिलो आणि मी नवीन काहीतरी देतोय. जसं आज उपक्रमातून नवीन दिलं तसं त्या मिनिटाला सुद्धा मी नवीन काहीतरी दिलं तर माझा मुलगा बाहेर बघणारच नाही. ही भूमिका आपण ठेवली तर ते म्हणजे दुय्यम स्थान इतिहासाला नाही. इतिहासाला हे चांगलं पहिलंच स्थान आहे.